नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिंदे साहेब हे सकाळपासून 2 वेळ माननीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटले। आज आझाद मैदानावर शिक्षकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांचा बांध फुटलाय, शिक्षक आक्रमक होत आहेत। या गोष्टीची जाणीव सुद्धा आमदार महोदयांनी शिक्षण मंत्री महोदयांना करून दिली आणि आपल्याला जे काही बोललाय त्या पद्धतीनं शिक्षण खात्यातून फाईल जी आहे ती तयार होऊन आपले 15 दिवसाच्या आधीपासूनच अर्थ खात्यामध्ये गेलेली आहे। एवढंच नाही तर गेल्या 2 कॅबिनेट ज्या झाल्या त्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेसाठी शिक्षण मंत्री महोदयांनी पालक म्हणून त्या ठिकाणी ती चर्चा घडवून आणली। परंतु काय अडचणी आल्या आणि कशा आल्या हे आता तुम्हाला काही नव्यानं सांगायची गरज नाही, कुठं अडवणूक झाली आणि कोण अडवतं म्हणून। परंतु स्वतः शिक्षण मंत्री त्यांनी जे काही कबूल आपल्याला केलाय किंवा जे मान्य केलेला आहे टप्पावारसाठीचा निर्णय, तो कुठल्याही हालतीमध्ये तुम्हाला आम्ही निर्णय देऊन तरच शांत बसू अशा पद्धतीचे वक्तव्य शिक्षण मंत्री महोदयांचे आहेत। आज आपण इथं आक्रमक झालं म्हणजे अर्धनग्न आंदोलन केलं, आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केल्या। साहजिक आहे, आपण टीम वर्क करतो। काही बांधव आपले या ठिकाणी आझाद मैदानावर होते, चव्हाण सर असतील, कांबळे सर आहेत, त्यानंतर आपले जेवढे काही सहकारी आहेत ते सर्व सहकारी आझाद मैदानावर होते, तुम्हाला सर्व संबोधित करत होते, ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्हाला सांगत होते। आणि काही आम्ही लोक केपी पाटील सर असतील, अनिल परदेशी सर, करतारसिंग ठाकूर सर, रंगारी सर, मी, जामनिक सर, काकड सर, आम्ही आमदार महोदयांना भेटी घेऊन शिक्षण मंत्री महोदयांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि त्वरितच उद्याची जी कॅबिनेट आहे याच कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे। बंधूंनो, आचारसंहिता 9 किंवा 10 तारखेला लागेल। आजची 3 तारीख आहे। 48 दिवसापासून जो त्याग केलाय तो त्याग वाया जाता कामा नये, या गोष्टीचे भान आपल्याला ठेवावं लागणार आहे। कारण या उरलेल्या 5-6 दिवसामध्ये 3 कॅबिनेट होणार आहेत असं आपल्याला खात्रीशीर सांगितलं गेलं। 3 हो की 2 हो, परंतु 2 होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे। आज कॅबिनेट जर झाली असती आणि कदाचित जर आपला विषय आला नसता तर शेवटची कॅबिनेट राहिली असती आणि त्या कॅबिनेटमध्ये शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो विषय असतो तो विषय पुढच्या सरकारवर किंवा अर्थ खात्यावर नंतर बंधनकारक राहत नाही। या गोष्टीची ठेच आपल्याला 13 सप्टेंबर 2019 ला लागलेली आहे। शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला जो निर्णय असतो तो निर्णय म्हणजे फक्त तुमची बोलवण समाधान यासाठी दिलेला तो कागद असतो। आणि शिक्षण मंत्री महोदयांचं खुद्द असं म्हणणं आहे की आपण जे काही प्रस्ताव दाखल केलेला आहे या शिक्षकांना न्याय देण्यासंदर्भाचा तो असा पक्का असला पाहिजे की यानंतर या शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि माझं नाव कायम या लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे। मग जसा आपण त्या 48 दिवसापासून करतोय तसं त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिक्षण मंत्री महोदय सुद्धा धडपड करतायत, हे पण आम्ही डोळ्यानं बघितलंय। ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि सरकारामधले महत्वाचे शिंदे गटाचे प्रवक्ता पण आहेत। काही गोष्टी त्यांनाही बोलता येत नाहीत, जसं पाठपुराव्याच्या संदर्भातलं जे काही इत्तंभूत घडामोडी असतात त्या तुमच्या समोर आम्ही व्यक्त करतो, परंतु मंत्री म्हणून त्यांना काही गोपनीय बाबी ज्या असतात, शपथ घेतलेली असते मंत्रिमंडळामध्ये, त्या व्यक्त करता येत नाहीत। परंतु त्यांचे जे प्रयत्न आहेत ते तुमचा आपला 48 दिवसाचा त्याग वाया जाणार नाही याच्यासाठीच आहे। आणि आज जरी कॅबिनेट झाले नाही तरी उद्या आपली कॅबिनेट आहे। सर्व या ठिकाणी संबोधित करणाऱ्या बांधवांनी, समन्वयकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी कॅबिनेटमध्ये आपला निर्णय झाल्यावर इतिवृत्त होऊन जोपर्यंत शासन आदेश आपला होत नाही तोपर्यंत आपल्याला आझाद मैदान सोडायचं नाही। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।